नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून गेलं आणि शिंदे भाजप हे सरकार सत्तेत आलं, तेव्हापासून अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. राज्यामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसतात. मग काही दिवसांनी त्यामध्ये राष्ट्रवादीचा सर्वात मोठा गट फुटून सरकारमध्ये सामील झाला. 9 मंत्री त्यामध्ये सामील होऊन त्यांनी शपथविधी त्यांचा झाला. आज जवळजवळ 3-3.5 महिने उलटून गेलेत आणि सुरुवातीच्या काही दिवसामध्ये अजित पवारांच्या बाबतीत शरद पवार गटाकडून तसं काही टोकाची टीका किंवा टोकाचा विरोध असा काही होत नव्हता आणि अजित पवार गटाकडून सुद्धा शरद पवारांचा किंवा सुप्रिया ताईंच्या बाबतीत किंवा इतर लोकांच्या बाबतीत पण इतका टोकाचा विरोध होत नव्हता किंवा त्यांच्यावर टीका टिप्पण्या होत नव्हत्या. त्या आता वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, वेगवेगळ्या एजन्सींमध्ये आणि वेगवेगळ्या अँगलने टीका टिप्पण्या आणि आरोप यापेक्षा भयंकर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाटते. कारण अजित पवार जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री होते, पुण्याचे पालकमंत्री होते, त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री सुद्धा RR आबा पाटील होते. तेव्हाची गोष्ट. आणि तेव्हा पुण्याच्या ज्या पोलीस अधिकारी मीरा बोरनकर यांनी आता रिटायर झाल्या, त्यांनी रिटायर झाल्यावर आपलं एक आत्मचरित्र म्हणून एक मॅडम कमिशनर म्हणून त्यांनी पुस्तक लिहिले. त्यामध्ये अजित पवारांवर काही गंभीर आरोप केले की पोलीस खात्याची काही जमीन पालकमंत्री दादा कुठल्या तरी बिल्डरला वर्ग करा असं म्हणत होते, पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि ही गोष्ट नंतर RR आबांच्या कानावर गेली. त्यांनी पण या गोष्टीला नंतर ते प्रपोजल कॅन्सल केलं. अर्थात ही जमीन पोलीस खात्याकडेच राहिली. पण त्याच्यामध्ये त्यांनी नंतर असं म्हटलंय की पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा असं म्हटलं होतं की जे चर्चेमध्ये की RR आबा यांनी नाही म्हटले, तरी पण अजित पवार हे या आपल्या सरकारमधले महत्त्वपूर्ण मंत्री असून त्यांचं एखादं प्रपोजल नाकारणं किंवा त्यांचं काम न करणं हे सरकारला परवडणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट चव्हाण साहेबांचं सुद्धा होतं असं काही लोकांचं मत आहे. पण यामध्ये आता अनेक गोष्टी बाहेर येताना दिसतात. मग मीडियामध्ये त्याची चर्चा. बोरनकर मॅडमनी पण असं म्हटलंय की मी तर काय कोणाचं नाव घेतलं नाही, पण रोख तो अजित पवारांकडेच दिसतो. आणि मग यामध्ये बारामती कुटुंब जे पवार कुटुंब आहे याच्यामध्ये मग रोहित पवार असेल, सुप्रियाताई सुळे असतील, मग सुप्रियाताई सुळेंना काही प्रश्न विचारले किंवा रोहित पवारांना विचारलं की या पोलीसच्या जागेबाबत त्याचं तुमचं काय म्हणणं आहे. मॅडम कमिशनर पुस्तकामध्ये
बोरनकर मॅडमने आरोप केले त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की या गोष्टीत मला काही माहिती नाही आणि मी या बिल्डर व्यवसायात पण नाही, पण जर असं काही झालं असेल तर याची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. म्हणजे यांना अजित पवारांच्या बाबतीत आता शंका आहे किंवा अजित पवारांनी असं काहीतरी मॅडमला सांगितलं असेल, त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालाय का याची न्यायालयीन चौकशी करा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट. म्हणजे एक प्रकारे अजित पवारांना रोहित पवारांनी टोलाच मारलाय असं म्हणावं लागेल. आणि सुप्रिया सुळे असतील किंवा स्वतः आदरणीय शरद पवार असतील, यांनी सुद्धा अजित पवारांना आता उघड विरोध करायला सुरुवात केली आहे. सुप्रियाताईंनी तर संसदेमध्येच देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती केली की जो तुम्ही NCPला जो करप्ट पार्टी असं म्हणतात, तर तुम्ही NCPची एकदा चौकशी लावाच आणि जो 70,000 कोटीचा जो घोटाळा आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. म्हणजे अजित पवारांना कुठंतरी अडचणीत आणण्याचं काम या आता घरातूनच होत असताना दिसतंय. आणि आता शरद पवारांनी पण 2-4 दिवसापूर्वी असं म्हटलं की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच होणार नाही. त्यांनी अगदी भविष्यवाणीच सांगून टाकली की अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधी होणार नाही. म्हणजे या पाठीमागं जेव्हा केव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याचा चान्स आला होता, तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स कसा घालवला हे पण त्यातून अगदी स्पष्ट होतं. आणि मग जर पुढे आता संघर्ष टोकाला आहे. अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंच्या विरोधात आपला उमेदवार देऊन सुप्रियाताईंच्या विरोधात प्रचार करण्याचं जवळजवळ सुरुवात केले. आणि आता ही संघर्षाची लढाई आहे, घरातली लढाई आहे. आणि सुप्रियाताईंनी पण आता कुठल्या तरी एका पत्रकाराला असं म्हटलं की मला पण पुणे जिल्ह्यामध्ये लक्ष घालावं लागेल. अनेक नेत्यांचा, अनेक कार्यकर्त्यांचा मला आग्रह आहे आणि पुण्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला आहे, त्यामुळं मला पुण्यामध्ये यावं लागेल. त्यामुळं त्या पुण्यात येतील, हे बारामतीमध्ये लक्ष घालतील, ह्याच्यामध्ये आता कुठला काही कुणी सांगायची गरज नाही. आणि भ्रष्टाचार समजा अजित पवारांनी केला असेल, नवाब मलिकांनी केला असेल, छगन भुजबळांनी केला असेल किंवा हसन मुश्रीफांनी केला असेल किंवा धनंजय मुंडेंनी केला असेल, आणि हे सगळे लोक राष्ट्रवादीचे शिलेदार, सरदार, मातंबर नेते आणि यांचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार. आणि शरद पवारांचं असं म्हणणं असेल की राष्ट्रवादी माझी आणि मी संस्थापक अध्यक्ष, मी ही राष्ट्रवादी वाढवली. आणि मग जर असं म्हणणं असेल की राष्ट्रवादीचा मालक मी आणि हे सरदार सगळे भ्रष्टाचारी, तर मग सरदार जर चोरी करीत असतील किंवा भ्रष्टाचार करीत असतील, तर मग मालकाला याचा काही लाभ होतोय का नाही किंवा झालाय का नाही. पण आज भ्रष्टाचार अमक्याने केला, भ्रष्टाचार तमक्याने केला, ते भाजप बरोबर गेले, मग तुमच्या बरोबर होते. इतक्या दिवस तुम्ही त्यांना पार्टीमध्ये राहून मंत्रिपद दिले आणि
फ्री हँड दिला, भ्रष्टाचार करून दिला, हे कसं शक्य आहे? त्यामुळं भ्रष्टाचाराचे जर आरोप छगन भुजबळांवर होत असतील किंवा अजित पवारवर होत असतील किंवा अन्य कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर होत असतील तर त्याला जबाबदार एकमेव तेच नेते किंवा ते मंत्री नसून त्याचा अध्यक्ष सुद्धा जबाबदार आहे, हे नाकारून चालणार नाही. पण आज आपल्याकडे अशी कंडिशन आहे की शरद पवारांवर त्यांच्या लाईफमध्ये अनेक प्रकारचे आरोप झाले, पण ते कुठल्याही आरोपात सापडले नाही. मग ते लवासा असेल, तेलगी प्रकरण असेल किंवा शिखर बँकेच्या बाबतीतला काही घोटाळे असतील किंवा अन्य कुठल्या संस्थांच्या बाबतीत असेल, या सर्व ठिकाणी शरद पवारांना वेळोवेळी क्लीन चिट मिळत गेली आणि शरद पवार यातून सही सलामत बाहेर आले. बाकीचे शिलेदार मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये अडकत गेले. म्हणजे माझ्या पार्टीतले लोक हे भ्रष्ट आहेत, पण मी बाकी भ्रष्ट नाही, असं एकंदरीत शरद पवारांना सांगायचंय की काय, असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटतंय. आणि आता 2-3 दिवसापूर्वी शरद पवारांच्या अगदी जवळचे जे त्यांच्या पार्टीचे माजी खजिनदार, माजी राज्यसभा सदस्य ईश्वरलाल जैन म्हणून जे इसम आहे, शरद पवारांचे दोस्त, त्यांच्यावर सुद्धा ईडीने महाराष्ट्रामध्ये 7 ठिकाणी छापे टाकले. जवळजवळ त्यांची 7-8 ठिकाणी संपत्ती जप्त केली. त्यामुळं सुद्धा शरद पवार अतिशय परेशान आहे. आणि शरद पवारांना आता जी बाहेरून जी फंडिंग येते पक्षाला, तिचा स्रोत सुद्धा कमी झाला आहे. शरद पवारांचं जे महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही महत्त्व आहे, ते महत्त्व सुद्धा नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी कमी करून टाकले. आणि कुठल्याही कॉर्पोरेट म्हणा किंवा उद्योगपती म्हणा, शरद पवारांचे जे संबंध असायचे आणि शरद पवार कुठल्याही क्रायसिसमध्ये मध्यस्थी व्हायचे. मग असं म्हणायचं की महाराष्ट्रात शरद पवारांशिवाय ही गोष्ट होणारच नाही आणि शरद पवार असल्याशिवाय ते मिटणारच नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये राहिली नाही. आज शरद पवारांची किंमत सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता 0 झाली आणि ती 0 करण्याचं काम या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना अगदी चारी मुंड्या चित करून टाकले असं म्हणायला काही हरकत नाही. पण तरी पण शरद पवारांनी अजून आपले काही पत्ते उघडले नाही. यानंतर ते अजित पवारांवर किती घनघोर आरोप करतील किंवा हे पवार कुटुंब एकमेकांवर किती अतिशय कागदपत्रांच्या नुसार कसे आरोप करतील किंवा सुप्रियाताई अजित पवारांवर आरोप करतील, रोहित पवार करतील आणि मग अजित पवार कदाचित शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकतात आणि ते एकदम ठोस पुरावे देऊन करू शकतात. हे सुद्धा महाराष्ट्राला काही दिवसांनी पाहायला मिळू शकतं. ही आपण खात्री बाळगूया आणि हा संघर्ष कदाचित अजून टोकाला जाण्याची शंका उपस्थित होते. आज आपण इथं थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.